एकीकडे राज्यामध्ये दहीहंडीची जोरदार तयारी सुरू झाली आहे, तर दुसरीकडे बदलापूरमध्ये दोन चिमुकलीवरती झालेल्या अत्याचाराच्या विरोधात विविध संघटना असतील, नागरिक असतील, यांनी दहीहंडी साजरा न करण्याचा निर्णय घेतलेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर जे दोन चिमुकलीवरती अत्याचार झालेला त्याच्यावरती कडक असा निषेध व्यक्त करत या ठिकाणी दहीहंडी हा सण साजरा न करण्याचा निर्णय जो आहे तो बदलापूरकरांनी घेतलेला आहे। आपण आपल्यासोबत काही संघटना पदाधिकारी आहेत, काही राजकीय नेते आहेत व काही महिला देखील आहेत। आपण त्यांच्याशीच चर्चा करणार आहोत। सर, तुमची दहीहंडी ही नेमकी दरवर्षी कुठं साजरी व्हायची, कशा पद्धतीची व्हायची आणि यावेळेस तुम्ही दहीहंडी न करण्याचा निर्णय घेतलाय, काय प्रामुख्याने कारण आहे? आपल्या सर्वांना माहिती आहे की बदलापूरमध्ये जी दुर्दैवी घटना घडली, 4 वर्षांच्या 2 चिमुरड्या मुलींवर जो अतिप्रसंग झाला, त्याच्या निषेधार्थ संपूर्ण बदलापूर शहर हे दिनांक 12 तारखेपासून तणावाखाली आहे। त्यामुळे यंदा आम्ही या आमच्या ऑफिसच्या समोरच, काँग्रेस पक्षाच्या ऑफिसच्या समोरच आमच्या इथे बदलापूर शहरातली सर्वात नामांकित आणि मानांकित आणि मानाची अशी दहीहंडी दरवर्षी साजरी होते। यावर्षी आम्ही निर्णय घेतला की आपल्या शहरात अशी घटना घडलेली आहे, त्यामुळे आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये या सार्वजनिक जे कार्यक्रम आहेत याच्यावर यावर्षी आपण बंदी करूया आणि एक मेसेज देऊया की त्या दोन्ही चिमुरडींच्या पालकांना की काँग्रेस पक्ष आणि आम्ही समस्त बदलापूरकर आपल्यासोबत आहोत, म्हणून यावर्षीचा दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। ताई, तुम्ही बदलापूरमध्ये राहतात, त्यावेळेला मोठा उद्रेक झालेला, या ठिकाणी सर्व बदलापूरकर रस्त्यावरती उतरलेत आणि यावेळेस नागरिकांनी देखील या ठिकाणी त्या दहीहंडी उत्सवामध्ये त्या दहीहंडी उत्सवामध्ये स्वतः सामील न होण्याचा निर्णय घेतला आहे, काय सांगाल? मी सांगू इच्छित आहे की का सगळ्यांनी दुःख पाळावं, का तिला तिच्यावर एवढा अन्याय झाला, तर लाठीचार्ज केला, त्याचं सगळ्याला दुःख आहे, त्याच्यामुळे दहीहंडी कॅन्सल करण्यात आली आहे। आम्ही त्याच्या सहभागी आहेत। ताई, तुम्ही काय सांगाल? नेमकं सध्याच्या कंडिशनमध्ये अतिशय गंभीर वातावरण चालू आहे आपल्या बदलापूरचं। अशा याच्यामध्ये सण तेव्हार आता मनवणं काही इतकं महत्त्वाचं नाही आहे, हे दरवर्षी येणारच आहे। महत्त्वाची गोष्ट सध्या ही आहे की आरोपीला शिक्षा मिळाली पाहिजे, त्या हिशोबाने आम्ही निर्णय घेतलेला आहे। ताई, तुम्ही या ठिकाणी राहतात बदलापूरमध्ये, अनेक वेळा आपण दरवर्षी तर दहीहंडीच्या सणामध्ये आहेत, यावेळेस अनेक संघटना असतील किंवा नागरिक असतील दहीहंडी हा उत्सव साजरा करणार नाहीत, काय तुमच्या भावना? जे काही 2 मुलींवरती अत्याचार झालेला आहे, त्या बालक ते जे मुलं आहेत त्या मुली त्या फक्त त्यांच्या आईवडिलांच्या नाही आहेत, एक आम्ही ह्या भारत देशाचे नागरिक आहोत आणि प्रत्येक लेकमात ही आपली असते। आम्ही जरी वेगळ्या जाती धर्माचे असू, परंतु ज्यावेळेस आम्ही एका महाराष्ट्रात भारत देशात राहतो तर ती मुलगी आमची आहे, हा परिवार आमचा आहे आणि आम्ही त्यांच्या दुःखामध्ये आमचा पूर्ण काँग्रेस पक्ष सामील झालेला आहे आणि त्या परिवारालाच ते दुःख नाही आहे तर पूर्ण आमच्या पक्षाला हे आमच्या एक समाज घटक म्हणून आम्ही सर्वजण ह्या दुःखाची नोंद घेत आहोत। एकंदरीत आपण पाहायला गेलं तर नागरिक असतील, राजकीय पक्ष असतील, सगळ्यांचं एकच म्हणणं आहे, सण हा आपण दरवर्षी साजरा करतो, मात्र आता लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा सर्वात प्रथम घ्यावा अशी मागणी जी आहे या नागरिक व राजकीय पक्षांकडून केली जात आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, बदलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।